आतापर्यंत पाटील साहेब निवडणुकीला भाजप आणि शिवसेना युती म्हणून तुम्ही निवडणूक लढलेलं आहे, मग आता वेगवेगळं लढण्याचं नेमकं कारण काय? आमचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर आणि मार्गदर्शक अर्जुन आंबेडकर यांनी वेळोवेळी आजरा तालुक्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन ज्या ज्या मंडळींनी आपल्याला मदत केलेली होती त्या मंडळींना हातभार लावायचं काम केलं. त्याच्याच अनुषंगानं आजरा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे काही उमेदवार त्यांच्याबरोबर देऊन एकत्र निवडणूक लढली. पण आजरा नगरपंचायतीमध्ये सत्ता आल्यानंतर काही मंडळींचं डोळे विस्फारलं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका एकत्र लढायच्या नाहीत आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कुरघोडी करायच्या, अशा अनुषंगानं आमच्या पक्षाला आमच्या पालकमंत्री महोदयांना फसवायचं काही या टोळक्यांनी काम केलं आहे. आणि त्या टोळक्यांनी चंदगडचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी सांगून युतीमध्ये मिठाचा खडा कसा पडेल याचं काम केलं. आणि ऐन वेळेला परस्पर उमेदवाऱ्या जाहीर करून पेरनुली गटामध्ये परस्पर उमेदवाऱ्या जाहीर केल्या. त्याचबरोबर उत्तूर गणामध्ये काडीचाही संबंध नसते वेळी काँग्रेसच्या मंडळींना बरोबर घेऊन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला. हे आमच्या पक्षांना मान्य झालं नाही. आज आम्ही पालकमंत्री आहे. आज प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते आंबेडकर साहेबांनी तयार केलेले आहेत आणि त्यांना न्याय कधी द्यायचा म्हणून आम्ही या मंडळींच्या नेहमीप्रमाणे माझं ते खरं आणि मी म्हणेल तेच खरं या गोष्टीला कंटाळून आम्ही स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला. आणि आज या ठिकाणी सगळेच्या सगळे 4 पंचायत समिती 2 जिल्हा परिषद आम्ही ताकदीने आणि शक्तीने या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती लढतो.